समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहू अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराणी तेथे दुश्चित्त झनी जडू देशी अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा विठ्ठल समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहू अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा महायोग पीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दात्वं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पाया
पायावरी यावर करी संतांच्या अंबेक करी उदासन करी भक्तासी हाती धरी विघ्ने दूर करे स्वधर्म उदरी दारिद्र्य माझे हरी चित्ती मूर्ती करी पूजा बरी करी ध्यातो तुला अंतरी वाचा शुद्ध करे विलंबन करी पावे त्वरी सुंदरी भवानी माते की विठ्ठल समचरण दृष्टी विटेवरी साजिरे तेथे माझे हरी वृत्ती राहू अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देव प्रस्तुत प्राप्त स्वरूपी प्राप्त अशा प्रसंगी कीर्तन सेवेकरिता घेतलेला अभंग देहुनिवासी जगद्गुरु वैराग्य मूर्ती असलेले संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा महत्वाचा उत्कृष्ट असा अभंग असून संत तुकाराम महाराज या अभंगातून भगवंताकडे मागणी करतात. विठ्ठल माणसाचा स्वभावच कसा आहे, मागायचा. बरोबर आहे का नाही? मागतो म्हणून त्याला माणूस म्हणतात आणि देतो म्हणून त्याला देव म्हणतात. देणारा देव आणि मागणारा माणूस. संत एकनाथ महाराज सुद्धा जोगवा मागतात की नाही? अनादि निर्गुण प्रगटली भवानी आमच्या ताई या सर्व उठले नाचायला, आपण एका कडव्यात आवरून घ्यायचं. एकनाथ महाराज सुद्धा जोगवा मागतात. माणसाचा स्वभाव काय आहे? मागणारा माणूस मागतो आणि देव आपल्याला देतो. आपला मागायचा स्वभाव आहे. म्हणून आजचं जी कीर्तन सेवा आहे, आजची आपली जागर म्हटलेला आहे याला, की मागणीचं कीर्तन. आणि म्हणून मागणीपर प्रसंगातील हा अभंग संत तुकाराम महाराजांचा कार्यक्रमाचं प्रयोजन